तर पाहणी दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। थेट आधी शेतकऱ्याच्या बांधावर जाणार, पाहणी करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्याला सरकारकडून मदत मिळावी यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पाहणी दौरा सुरू झालेला आहे। परांडामध्ये ते दाखल झालेले आहेत। भूम परांडामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानाचा आढावा सध्या शिंदेंकडून घेतला जातोय। शिंदेंकडून नुकसानग्रस्तांसाठी किटचं वाटप होणार आहे। या किटमध्ये काय काय पाहूया। साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, 5 किलो पीठ, पोहे, मूग डाळ, शेंगदाणे आणि 2 ब्लँकेट। साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, 12 साहित्य असलेलं असं हे किट असणार आहे आणि 18 टेम्पो सज्ज आहेत। जीवनावश्यक वस्तूंसाठी हे किट बनवण्यात आलेलं आहे। संसारोपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे हे किट जे आहे ते नुकसानग्रस्त भागात आता वाटलं जाणार आहे। 18 टेम्पो धाराशिवमध्ये सध्या सज्ज आहेत। परंडामध्ये एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता या किटचं देखील वाटप करण्यात येणार आहे। अनेक लोकांच्या घरात सध्या पाणी गेलेलं आहे, त्यामुळे संसारोपयोगी साहित्य असेल, अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठीच 12 साहित्यांचं हे किट घेऊन आता ट्रक सज्ज आहेत।